ही झाली आपली इम्पल्स. आता ज्या वेळेला ही वेव्ह 5 कम्प्लीट होते, आपण काय बघितलं होतं ट्रेंड लाईनच्या चॅप्टर मध्ये, की ज्या वेळेला 2 आणि 4 ही ट्रेंड लाईन हाफ टाइम मध्ये ब्रेक होते. हाफ टाइम कसला? वेव्ह 5 चा जो टाइम असेल, ज्या टाइम मध्ये वेव्ह 5 फॉर्म झालेली आहे, त्याच्या हाफ टाइम मध्ये जर 2-4 ची ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल, तर आपण काय म्हणतो? करेक्शन सुरू झालं. ज्या वेळेला हे हाफ टाइम मध्ये ब्रेक होईल 2-4 ची ट्रेंड लाईन, त्यावेळेला आपण काय म्हणतो? करेक्शन सुरू झालं. बरोबर? तर करेक्शनची सुरुवात अशी होते. करेक्शन कसं ओळखायचं? 2-4 ची ट्रेंड लाईन हाफ टाइम मध्ये ब्रेक झाली पाहिजे, त्याला म्हणतो आपण करेक्शन सुरू झालं. तर जसं याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असतं इम्पल्स मध्ये, तसंच जर आपण करेक्शन बघितलं तर करेक्शन मधल्या वेव्ह असतात ए, बी आणि सी. आपण याला ए, बी आणि सी याच्याने डिनोट करतो. बरोबर? तर कलर बदलून देतो मी. पेंट केलेलं, ठीक आहे. बरोबर, ही आपली एबीसी जे करेक्शन असतं आपण ते एबीसी ने दाखवतो. याचा अर्थ काय? इम्पल्स मध्ये 5 वेव्ह असतात, करेक्शन मध्ये 3 वेव्ह असतात. कधी पण करेक्शन मध्ये कधी पण 3 वेव्ह असतात. बऱ्याचदा आपली चर्चा झालेली आहे याबद्दल. 1, 2, 3, 4, 5 नंतर एबीसी आहे. आता करेक्शन हे ते एबीसी असं दाखवलेलं आहे. करेक्शन ए, बी, सी. त्याप्रमाणे इम्पल्स उलटी सुद्धा असू शकते. असं नाही की इम्पल्स जाते तर ती वरतीच जाईल. इम्पल्स अशी पण असू शकते. बरोबर? याच्या दिशेचा म्हणजे वरती जात आहे मार्केट की खाली जात आहे याचा संबंध नसतो. समजा तुमचा मेजर ट्रेंड अप आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम ट्रेंड अप असतो, त्याच्यामुळे आपण जनरली इम्पल्स वरती दाखवतो 1, 2, 3, 4, 5 आणि एबीसी खाली दाखवतो. पण जरुरी नाही दरवेळेस ट्रेंड अप असेल. मेजर ट्रेंड बऱ्याच वेळेला काही स्टॉक्स मध्ये इंडेक्स मध्ये डाऊन, जसं इथे दाखवलेलं आहे. जर मेजर ट्रेंड डाऊन आहे तर एबीसी आपली वरती बनेल. त्याच्यामुळे याच्यात गोंधळ नाही करायचा की 1, 2, 3, 4, 5 तर वरती असेल, एबीसी असेल तर एबीसी असेल तर खाली असेल, जरुरी नाही दरवेळेस. एबीसी वरती सुद्धा बनतं, त्याला करेक्टिव्ह राईज म्हणतो आपण. ते आपण शिकू, हळूहळू येईल त्या गोष्टी. त्याला म्हणतात करेक्टिव्ह राईज. करेक्शन म्हणा, सिम्पल. करेक्शन वरती पण असू शकतं, करेक्शन खाली पण असू शकतं. त्याच्यात गोंधळ नको सगळ्यात पहिले. ज्याप्रमाणे इम्पल्स वरती पण जाणारी असू शकते, खाली जाणारी पण असू शकते, त्याच प्रकारे जर ही वरती जाणारी आहे इम्पल्स, तर याचा रिट्रेसमेंट खाली येईल, याची करेक्शन खाली येईल. आणि जर इम्पल्स डाऊन ट्रेंड मध्ये आहे तर मग याचं करेक्शन वरती येईल. बरोबर? तर हे एबीसी असा की एबीसी करेक्शन हे दोघी बरोबर आहे. कसंही बनवू शकतो, वरती पण जाणार, खाली पण जाणार, तसंही बनवू शकतो. तर बघ, इम्पल्स मध्ये आपल्याला आपण बघितलं सबऑर्डिनेट किती आहे? 5. 1, 2, 3, 4, 5. तशा करेक्शनच्या सबऑर्डिनेट 3 असतात. जे बेसिक असतात ते 3 असतात, ए, बी आणि सी. आणि आपण बघितलं होतं की ही जी 1 बनलेली आहे, या 1 मध्ये पण इंटरनल एक वेव्ह असते. 1, 2, 3, 4, 5. बरोबर? म्हणजे वेव्ह 1 ची जी सबऑर्डिनेट असते त्याच्यामध्ये पण 5 वेव्ह असतात. बरोबर? वेव्ह 1 मध्ये सुद्धा 5 वेव्ह असतात. तशाच वेव्ह 3 मध्ये सुद्धा 5 वेव्ह असतात. बरोबर? आणि वेव्ह 5 मध्ये सुद्धा 5 वेव्ह असतात. जर आपण नॉर्मल जर बघितली इम्पल्स त्याच्यामध्ये, बरोबर, बघा 1 मध्ये 5 वेव्ह, कारण ही इम्पल्स आहे. इम्पल्स मध्ये कधी पण 5 वेव्ह असतात इंटरनल मिनिमम. 3 मध्ये पण 5 वेव्ह आणि 5 मध्ये पण 5 वेव्ह. आणि ही जी करेक्शन बनते 2 याच्यामध्ये 3-3च्या वेव्ह बनतील, एबीसी. 4 मध्ये पण काय बनेल? 4 मध्ये पण बनेल एबीसी. हे अशा प्रकारे हे पूर्ण इम्पल्स बनते. आणि हे सगळं कम्प्लीट झाल्यावर आपण याला मेजर डिग्री 1 म्हणतो, याला डिग्री कम्प्लीट झाली म्हणतो 1. आणि जेव्हा ही डिग्री कम्प्लीट होते पूर्ण 1, त्यावेळेला इथे काय बनेल? एबीसी. बरोबर? त्याला म्हणतात एबीसी म्हणजे करेक्शन. 2-4 ची ट्रेंड लाईन हाफ टाइम मध्ये ब्रेक झाली की याला आपण करेक्शन सुरू झालं असं म्हणतो. बघा, तर ज्याप्रमाणे आपण बघितलं की ही जी 1 आहे किंवा 3 आहे किंवा 5 आहे, ज्या इम्पल्स त्याच्यामध्ये कशा 5 सबऑर्डिनेट असतात, त्याच प्रकारे ही जी ए बनली आहे, ही बी बनली आणि सी बनली आहे, याच्यात सुद्धा सबऑर्डिनेट असतात. मग हे जे आपण याचे प्रकार बघितले, झिगझॅग, फ्लॅट आणि ट्रायंगल, तर याच्यामध्ये काय असतं? वेव्ह ए मध्ये कोणत्या प्रकारचे सबऑर्डिनेट बनत आहेत त्याच्यावरून ठरतं की हे करेक्शन कोणत्या प्रकारचं.